2019 चा आपला जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्या पेपरमध्ये जिओग्राफी मधून असे कोणते प्रश्न होते की जे आपल्याला एनसीईआरटी मध्ये सापडतात. एनसीईआरटी मध्ये जे जे सापडलेले आहेत असे प्रश्न आपण इथे आज बघितलेले आहेत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल आयएस. आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण एनसीईआरटी ची बॅच लॉन्च करतोय आणि त्या अनुषंगाने आपण एक सिरीज चालू केलेली आपल्या युट्यूब चॅनलवर. 2017 पासून 2023 पर्यंत एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एनसीईआरटी मधून कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले याचं पूर्ण एक सिरीज आपण इथे बघतोय. त्यामध्ये आपण 2017 आणि 2018 या दोन पेपर मधले प्रश्न या आधीच्या काही सेशन्स मध्ये बघितले आणि आज आपण 2019 चा पेपर बघणार आहोत. जिओग्राफी या विषयाबद्दल आपण बोलतोय. तर आपण स्टार्ट करू. 2019 चा आपला जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्या पेपरमध्ये जिओग्राफी मधून असे कोणते प्रश्न होते की जे आपल्याला एनसीईआरटी मध्ये सापडतात हे आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न 2017च्या पेपरमध्ये अशा पद्धतीचा एक प्रश्न आपण बघितला होता किंवा हे असं विचारता येते किंवा ओरिजिन ऑफ सोलार सिस्टीम आणि इन्व्हेंटर म्हणजे वेगवेगळ्या थिअरीज आहेत आणि त्याचे इन्व्हेंटर कोण आहेत. तर इथे नेब्युलर हायपोथेसिस, मेटिओराइट हायपोथेसिस, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, टायडल हायपोथेसिस अशी नावं दिलेली आहेत आणि दुसरीकडे इन्व्हेंटर्सची नावं दिलेली आहेत. आता याचं जर आपण एनसीईआरटी मध्ये एक सोर्स जर बघितला तर फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी ही जी आपली एनसीईआरटी आहे त्याच्या पान नंबर 13 वरती म्हणजे हे जे 11वीचं पुस्तक आहे त्याच्या पान नंबर 13 वरती आपल्याला याबद्दल माहिती दिलेली आहे आणि हाच सोर्स त्या 2017च्या पेपर मधल्या क्वेश्चनचाही होता. 17 मध्ये जो विचारला होता. एक सेकंड. सो 17च्या पेपर मध्ये जो प्रश्न होता त्यामध्ये हा सोर्स होता किंवा ओरिजिन ऑफ अर्थ आणि त्याबद्दलच्या वेगवेगळ्या थिअरीज यामध्ये सांगितल्या होत्या. त्यामध्ये एक थिअरी होती नेब्युलर हायपोथेसिस आणि कोणी दिलेली आहे तर इथे दिलेलं आहे की एक तर इमॅन्युएल कांट यांनी ती थिअरी दिलेली आहे आणि त्याला पुढे अजून डेव्हलप कोणी केलेलं होतं तर लॅपलास यांनी त्याला डेव्हलप केलेलं होतं. तर आपल्या ऑप्शन मध्ये इथे आपल्याला लॅपलास यांचं नाव दिलेलं आहे आणि जर आपण ते जोडलं तर आपल्याला डायरेक्टली आपलं उत्तर मिळतं. इथे जर आपण बघितलं नेब्युलर हायपोथेसिस आणि लॅपलास म्हणजे A4. आता A4 फक्त एकाच ठिकाणी आहे, तिसरा ऑप्शन आणि डायरेक्टली हे तुमचा आन्सर होईल. तर हा पहिला प्रश्न जो आपल्याला एनसीईआरटी मधून डील करता येतोय. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीवरती हा प्रश्न होता. व्हॉट आर द एव्हिडन्सेस इन फेवर ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. जिगसॉ फिट, त्यानंतर ट्रान्स करंट फॉल्ट, त्यानंतर फॉसिल्स इन डिफरंट एरियाज आणि कन्व्हेक्शन इन मॅन्टल. आता हे चार आपल्याला इथे नावं इथे त्यांनी दिलेले आहेत आणि आपल्याला बघायचं आहे की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचे कोणते कोणते पुरावे आहेत. आता इथे आपण आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो तर पान नंबर 28 फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी 11वीचं पुस्तक आहे आणि त्याचं पान नंबर 28 तिथे तुम्हाला एव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट हे दिलेलं आहे. काय काय म्हणतायत? मॅचिंग ऑफ द कॉन्टिनेंट म्हणजेच जिगसॉ फिट आपल्याला जे त्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर रॉक्स ऑफ सेम एजेस अक्रॉस द ओशन. त्यानंतर इकडे आपण आलो टिलाइट डिपॉझिट्स जे सापडलेले आहेत तो एक एव्हिडन्स. प्लेसर डिपॉझिट, गोल्ड प्लेसर डिपॉझिट आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल्स असे 5 नावं दिलेले आहेत. आता पुराव्यांमध्ये हे 5 नावं आपल्याला इथे दिसत आहेत. ते सोडून बाकी कोणतेही नावं आपल्याला इथे दिसत नाहीये. आता आपल्याकडे जिगसॉ फिट हे त्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. फॉसिल्स इन डिफरंट एरिया हे देखील दिलेलं आहे. आता 2-2च्या जोड्या आहेत म्हणजे हे तर ट्रान्स करंट फॉल्ट, कन्व्हेक्शन इन मॅन्टल हे आपल्याला त्या पुराव्याच्या यादीमध्ये तर दिसत नाहीये. ए आणि सी हे 2 आपल्याला इथे दिसत आहेत आणि ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं ऑप्शन नंबर 3 इथे दिसतोय. ए अँड सी हे आपलं राईट आन्सर आहे आणि एव्हिडन्सेस जे एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे त्यामधून हा प्रश्न आपल्याला तिथे सोडवता येतो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. पुढचा प्रश्न बघा. एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. आता पृथ्वी इंटेरियर ऑफ द अर्थ पृथ्वीचे अंतरंग या टॉपिक वरती हा प्रश्न आहे. इनर कोर ऑफ द अर्थ इज मेड अप ऑफ निकेल अँड फेरस.
इनर कोअर ऑफ द अर्थ इज मेड अप ऑफ निकेल अँड फेरस आणि अर्थ क्रस्ट इज मेड अप ऑफ सिलिका, अल्युमिनियम अँड मॅग्नेशियम. आता आपल्याला विचारले कोणते वाक्य बरोबर आहे. पुन्हा आपण आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो. कोणतं एनसीईआरटी? 7वीचं पुस्तक आहे, 7वीचं, आवर एन्व्हायरमेंट, आणि त्याचं पान नंबर आहे 7. त्या पुस्तकामध्ये आपल्याला पहिले तर क्रस्ट बद्दल त्यांनी दिलेलं आहे. क्रस्ट मध्ये कोणते मटेरियल असतात? क्रस्ट मध्ये तुम्हाला सिलिका, अल्युमिना किंवा अल्युमिनियम आपण म्हणू शकतो, आणि इकडे मॅग्नेशियम, हे 3 नावं इथे दिसत आहेत. सिलिका, अल्युमिना आणि मॅग्नेशियम हे आपल्याला कुठे? क्रस्ट मध्ये बघायला मिळतात. दुसरीकडे आपण इथे कोअर बघितलं, इनर मोस्ट लेअर दॅट इज कोअर, त्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिसतात, निकेल आणि आयर्न. यामुळे आपण त्या लेअरला बऱ्याच ठिकाणी निफे लेअर देखील म्हणतो. हा देखील प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला आहे, निफे लेअर. आता आपल्या प्रश्नाकडे आपण आलो तर काय म्हणलंय बघा, इनर कोअर ऑफ द अर्थ इज मेड अप बाय निकेल अँड फेरस, म्हणजे पहिलं वाक्य तर बरोबर आहे. आणि अर्थचं जे क्रस्ट आहे इट इज मेड अप ऑफ सिलिका, अल्युमिनियम अँड मॅग्नेशियम, हे वाक्य देखील बरोबर आहे. आणि आपल्याला मग इथे ऑप्शन काय? स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. डायरेक्टली आपल्याला 7वीच्या एनसीईआरटी मध्ये हा प्रश्न तिथे बघायला मिळतो. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. पुढचा प्रश्न काय आहे? स्टेटमेंट वाले क्वेश्चन्स आहेत, आणि हे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आता दिसतंय किंवा पद्धत जी आहे ती थोडी थोडी बदलत चाललेली आहे. असे प्रश्न बरेचसे आपल्याला या 1900 पेपर मध्ये बघायला मिळाले. स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी, आणि दोघांपैकी कोणते बरोबर आहे कोणते चुकीचे आहे ते विचारलेले आहे. तर स्टेटमेंट ए, डेक्कन प्लॅटो इज मेड अप ऑफ बेसॉल्ट रॉक, म्हणजे काय? दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. ओरिजिन ऑफ द बेसॉल्ट रॉक ऑन द डेक्कन प्लॅटो इज ड्यू टू डिपॉझिशन ऑफ लावा इरप्टेड फ्रॉम वल्कॅनो, म्हणजे तो जो लावा बाहेर आला तो पूर्णपणे तिथे डिपॉझिट झाला. आता दोन्ही वाक्यांपैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे? पुन्हा आपण येऊ आपल्या एनसीईआरटी मध्ये. एनसीईआरटी कोणती? फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी, 11वीचं पुस्तक आहे, पान नंबर आहे 24. वोल्कॅनोचे वेगवेगळे प्रकार सांगितले होते. त्यामधला एक प्रकार होता फ्लड बेसॉल्ट प्रॉव्हिन्स, नावातच आहे बेसॉल्ट. आणि तिथे त्यांनी म्हणलेलं आहे की हा बेसिकली असा वोल्कॅनो आहे जिथे काय होतंय, लावा वाहून जातोय. लावा जो आहे तो एखाद्या भागामधून वाहून जातोय. आता आपला त्याच्यातच पुढे त्यांनी दिलेलं आहे त्याच टॉपिक मध्ये तिथेच त्याच पानावरती, डेक्कन ट्रॅप दीज आर फ्रॉम इंडिया विच आर प्रेझेंटली कव्हरिंग मोस्ट ऑफ दी महाराष्ट्र प्लॅटो. थोडक्यात आपले जे दख्खनचे पठार आहे त्याबद्दल ते बोलतात. दीज आर मच लार्जर फ्लड बेसॉल्ट प्रॉव्हिन्स, म्हणजे आपलं दख्खनचे पठार जे आहे ते फ्लड बेसॉल्ट प्रॉव्हिन्सचं एक उदाहरण आहे. या वाक्यांवरून आपल्याला इथे क्लिअरली दिसते किंवा डेक्कन प्लॅटो जो आहे तो बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे, कारण त्यामध्ये फ्लड बेसॉल्ट प्रॉव्हिन्स आपण जे म्हणलं, लावा, असा लावा ज्यामध्ये बेसॉल्टचं प्रमाण आहे. त्यामुळे पहिलं वाक्य तर बरोबर आहे. आणि ओरिजिन ऑफ द बेसॉल्ट रॉक ऑफ डेक्कन प्लॅटो, या दगडांचा उगम नेमका कुठून आहे? तर त्या वोल्कॅनो मधून आहे. तेच दिलेले, डिपॉझिशन ऑफ लावा इरप्टेड फ्रॉम दी वोल्कॅनो. म्हणजे दोन्हीही वाक्य इथे बरोबर आहेत. म्हणजे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? एक उत्तर असायला पाहिजे. फ्लड बेसॉल्ट प्रॉव्हिन्स बद्दलचा हा प्रश्न होता जो त्यांनी थोडं वेगळ्या स्वरूपामध्ये विचारलेला होता. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ आपण. आता हा प्रश्न बऱ्याचशा लोकांनी बघितला पण असणार आहे. ही एक आकृती अशी दिलेली होती आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारला होता. काय म्हणतायत? फॉलोइंग फिगर्स आर रिलीफ फीचर्स क्रिएटेड बाय एक्सटर्नल फोर्सेस. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम दीज रिलीफ फीचर्स क्रिएटेड बाय द एक्सटर्नल फोर्सेस. आता इथे यू शेप्ड व्हॅली, गॉर्ज, बारकान आणि आर्च असे 4 नावं दिलेले आहेत. आणि हे फीचर नेमके कोणत्या घटकामुळे बनलेले आहेत ते त्यांनी विचारले. म्हणजे विंडनी बनलेलं आहे, रिव्हरनी, ग्लेशियरनी, असे वेगवेगळे तिथे नावं दिलेले आहेत. आता आपलं जे आपलं फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी एनसीईआरटी आहे त्यामध्ये एक टॉपिक आहे लँडफॉर्म्स अँड देअर इव्होल्युशन. त्या टॉपिक मध्ये वेगवेगळे लँडफॉर्म त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे पहिलं सांगितलेलं नदीच्या पाण्याने, म्हणजे वाहतं पाणी जे आहे त्यामुळे जे इरोजन होते त्यामुळे कोणते लँडफॉर्म तयार होतात. तर ते जेव्हा सांगतायत हे कधी पान नंबर 48 वरती दिलेलं आहे बरं का, फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. तिथे आपल्याला इथे त्यांनी असे नावं दिलेले आहेत, व्ही शेप्ड व्हॅली, गॉर्ज, कॅन्यॉन. म्हणजे हे कशाचे फीचर झाले? हे नदीच्या पाण्याचे फीचर झाले.
नदीच्या पाण्यामुळे ते इरोजन झालं आणि मग तिथे त्या दऱ्या तयार झालेल्या आहेत. नंतर इथे त्याच धड्यामध्ये पान नंबर 60 तिथे सँड ड्यून्स. आता हे कसे तयार होतात तर वाऱ्यामुळे तयार होतात आणि मग हे वाळवंटाच्या भागामध्ये बारकान आणि सीफ अशा प्रकारचे फीचर तयार होतात. मग हे कशामुळे तयार झाले तर हे वाऱ्यामुळे तयार झाले, कारण वाळवंटामध्ये वाऱ्यामुळे या प्रक्रिया घडतात. आणि तिसरं एक जे आपल्याला दिसतंय की पान नंबर 55 एकच धडा त्यामध्ये सगळं आहे, ग्लेशियल व्हॅली किंवा ट्रफ, किंवा त्याला अजून एक शब्द येतो यू शेप्ड व्हॅली. सो ग्लेशिएटेड व्हॅलीज आर ट्रफ लाईक अँड यू शेप्ड. आणि या व्हॅली कशामुळे तयार झाल्या तर या ग्लेशियर ऍक्शनमुळे या व्हॅली तयार झाल्या. म्हणजे या धड्यामध्ये या टॉपिक या प्रश्नामध्ये जे सांगितलेलं आहे त्यापैकी 3 नावं तर डायरेक्टली आलेले आहेत. यू शेप्ड व्हॅली हे तुमच्या ग्लेशियरमुळे तयार होत आहेत, त्यानंतर गॉर्ज हे रिव्हर वॉटरमुळे तयार होत आहेत, बर्कान हे विंडमुळे तयार होत आहेत. हे 3 तर डायरेक्टली दिलेले आहेत. आणि चौथं जे आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, पण हा शब्द डायरेक्टली तिथे दिसत नाही. तर हे 3 आपल्याला इथे सापडतात. किंवा यू शेप्ड व्हॅली ग्लेशियरमुळे तयार होतात, म्हणजे हे तुमचं दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिसतंय. गॉर्ज हे रिव्हर ऍक्शनमुळे तयार होतात, त्यानंतर बर्कान हे विंडमुळे तयार होतात, आणि आर्च जे असते हे समुद्री लाटांमुळे तयार होते. म्हणजे डायरेक्टली तुमचं उत्तर 2 हे उत्तर आपल्याला इथे बघायला मिळतं. तर यामध्ये तुम्ही जर यू शेप्ड व्हॅली हे ग्लेशियर ऍक्शनमुळे तयार होतात हे जरी तिथे व्यवस्थितपणे लक्षात जर तुम्हाला आलं तरी तुम्हाला उत्तर तुमचं मिळून जाते. ठीक आहे. सो 2 इज युअर राईट आन्सर. आणि हे आपल्याला एनसीईआरटी मध्ये लँडफॉर्म अँड देअर इव्होल्युशन या टॉपिक मध्ये बघायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. याचा एक इनडायरेक्ट सोर्स एनसीईआरटी मध्ये आहे. प्रश्न काय बघा, 2 वाक्य दिलेले आहेत, असर्शन अँड रिझन असं त्यांनी तिथे दिलेलं आहे. गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट्स, वन लेबल्ड ॲज असर्शन, अदर लेबल्ड ॲज रिझन. सिलेक्ट युअर आन्सर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. पहिलं काय आहे, एअर ट्रान्सपोर्ट इज व्हेरी युजफुल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन माउंटेनस अँड हिली रिजन फॉर ऑल, आणि इट इज व्हेरी कॉस्टली अँड डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट रोड अँड रेल्वेज इन दी माउंटेनस रिजन. म्हणजे पहिलं वाक्य दिलेलं आहे आणि ते म्हणतात की त्याचं कारण जे आहे ते दुसरं वाक्य आहे. आता इथे जर आपण बघितलं तर पहिले तर हे बरोबर आहे, म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला वाक्य वाचणं गरजेचं आहे, हे या प्रश्नामधून आपल्याला शिकायला मिळते. पण एक एअर ट्रान्सपोर्ट याबद्दल आपलं 12वीचं जे पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्राफी, त्या पुस्तकामध्ये पान नंबर 66 वरती एअर ट्रान्सपोर्ट बद्दल काही माहिती दिलेली आहे. आणि तिथे ते म्हणतायत किंवा इथे एअर ट्रान्सपोर्ट हॅज ब्रॉट अबाउट अ कनेक्टिव्हिटी रिव्होल्युशन इन दी वर्ल्ड. द फ्रिक्शन्स क्रिएटेड बाय माउंटेनस स्नोफील्ड ऑर इनहॉस्पिटेबल डेझर्ट टेरेन. म्हणजे एकतर डोंगरी भाग असेल किंवा वाळवंटाचा भाग असेल त्या भागामध्ये एअर ट्रान्सपोर्ट आपल्याला तिथे फायद्याचं राहते. हे दिलेलं तर आहे, पण प्रश्न जो आहे याच्यापेक्षा थोडासा पुढे आहे. कारण इथे शेवटी त्यांनी म्हटलं फॉर ऑल. आता हे सगळ्यांसाठी पॉसिबल आहे का? सगळे विमानाने फिरू शकतील का? नाही. अफोर्डेबिलिटी पण बघावं लागणार, परवडलं पण पाहिजे, कारण विमान प्रवास जो आहे तो महाग असणार आहे. त्यामुळे इथे फॉर ऑल म्हणणं तर चुकीचं राहणार. म्हणजे बघताय की शेवटपर्यंत आपण वाचणं गरजेचं आहे प्रश्न त्या वाक्याला, नाहीतर काय होणार, तो आपला पूर्ण प्रश्न चुकीचा होऊ शकेल. पहिलं इथे चूक झालं, कारण फॉर ऑल नसायला पाहिजे. आणि दुसरं वाक्य इट इज व्हेरी कॉस्टली, म्हणजे एअर ट्रान्सपोर्ट इट इज व्हेरी कॉस्टली, एअर ट्रान्सपोर्ट नाही, इट इज व्हेरी कॉस्टली अँड डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट रोड्स अँड रेल्वेज इन दी माउंटेनस रिजन. त्यामुळे आपण काय म्हणतोय किंवा एअर ट्रान्सपोर्ट तिथे वापरला जातो, पण सगळ्यांसाठी नाही. राईट. म्हणजे दुसरं वाक्य बरोबर आहे, दुसऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. इट इज व्हेरी कॉस्टली अँड डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट रोड अँड रेल्वेज इन दी माउंटेनस रिजन. पण पहिलं वाक्य चुकीचं आहे. तर इथे रिझन बरोबर आहे, म्हणजे ए इज राईट, ए इज रॉंग, बट आर इज ट्रू. म्हणजे तुमचं 4 हे राईट आन्सर तिथे राहणार. आता याचा एक रेफरन्स आपल्याला इथे दिसतो, पण आपल्याला या प्रश्नाला सोडवण्यासाठी एकतर तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड पूर्णपणे आपण व्यवस्थितपणे ते वाचतोय की नाही हे पण आपल्याला तिथे समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण शेवटपर्यंत वाचलं पाहिजे ते वाक्य जे दिलेलं आहे, कारण शेवटी एखादं काही चेंज करून ठेवलं असेल तर काय करा.
राईट. त्यामुळे हे आपल्याला लक्ष तिथे ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे आपले काही प्रश्न जे 2019च्या पेपरमध्ये विचारले गेलेले होते आणि जे एनसीईआरटी मधून डील होत होते. एनसीईआरटी मध्ये जे जे सापडलेले आहेत असे प्रश्न आपण इथे आज बघितलेले आहेत. आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण अजून एक इनिशिएटिव्ह इथे रन करतोय, पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम, फ्री पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. UPSC MPSC कंबाइंड एक्झामिनेशन साठी हा एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आपण चालवतोय आणि हा प्रोग्राम कुलदीप प्रधान सर यांच्या मेंटरशिपच्या अंडर आपण चालवतोय. डेप्युटी CEO कुलदीप प्रधान सर. आणि बाकी तुम्हाला जर या कोर्स बद्दलची माहिती या QR कोडला स्कॅन करूनही मिळू शकते किंवा तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सही बघायला मिळतील. सो ते डिटेल्स तुम्ही यूज करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून माहिती घेऊ शकता. दिस इज फ्री कोर्स, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. बाकी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तिथून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण 2019चा पेपर बघितला. इथून पुढच्या सेशन्स मध्ये आपण तसंच या सिरीजला 2023 पर्यंत घेऊन जाऊ आणि जॉग्राफी या विषयामध्ये कसे प्रश्न विचारले गेले ते बघत राहू. ठीक आहे. ज्यांनी या आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील त्यांनी 2017 आणि 2018चा व्हिडिओ देखील बघून घ्यावा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येत राहील की कसे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.